आपल्याला हवी आहे. टाळ्यांचा हा उदो आहे. म्हणून डॉक्टर अरविंद सरांचं रिस्पेक्टेड प्राध्यापक सुरेश सर स्वागत करताय, शॉल प्रदान करताय आणि तितक्याच आत्मीयतेने सर त्याचा स्वीकार करताय. पुष्पगुच्छ देऊन सर स्वागत करतील. आपलं एक आत्मकथनही त्यांना भेट देतील आणि एक प्रेमाची भेट सर प्रदान करताना त्यांच्या आगमनाबद्दल, त्यांच्या निमंत्रणाबद्दल एक त्यांचा खूप मोठा आदर या संस्थेला आहे. सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सरांची उपस्थिती. एक जोरदार टाळी. मित्र हो, जोरदार टाळी द्यायला हरगीर करू नका. तुम्हाला टाळी मिळेल, तुम्ही आता दिली तर. आणि त्याच्यासाठी संपूर्ण जसं फुलांचा वर्षाव हवा तसा हा वर्षाव. फुलं ही झाडावर चांगली दिसतात म्हणून आपण विज्ञानातून अशा पद्धतीने. आणि एक महिला जेव्हा अशा पदावर असते आणि एक वेगळं फील्ड तिने करिअर म्हणून निवडलेलं असतं, ती सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या विद्यार्थिनींनी असलेलं हे व्यक्तिमत्व हजर झाले. जोरदार टाळ्यांनी गरुड झेडचे विद्यार्थी तुमच्या टाळ्या कशा यायला पाहिजे. वेगळ्या प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावरती असलेला आनंद त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. आणि समोर उपस्थित आज तुम्ही जे सत्कार बघता, आम्हाला सर्व या बाबीचा गर्व आहे. गरुडचे आपण नावं फार वेगवेगळी ठेवतो. आपण इतकी नावं बघतो वेगवेगळी, पण ती नावाला अनुसरून कामं नसतात. गरुड झेप हे एक नाव असं आहे की खरोखर नावाला साजेस. कारण की गरुडची झेप घेतो ती झेप आपल्या पूर्ण उभ्या आयुष्यात कुणीही घेऊ शकत नाही. आणि अशी गरुड झेप सुरेशनी घेतलेली आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, मी त्याच्यात जाणार नाही. तुम्हाला सर्वांना मित्रांनो माहिती आहे, आज जवळपास 250 मित्र माझ्या बंधू भगिनी या पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. देशात, माझ्या राज्यात नव्हे तर देशामध्ये इतकं मोठं सामाजिक काम मी याला का म्हणतो, कारण आता तुम्ही जिथे जाणार तुम्हाला तुमची समाजाला गरज आहे. मनुष्य जातीला आजच्या डेटला जर कुणाची गरज जास्त असेल तर ती संरक्षणाची आहे. आणि तुम्ही संरक्षणाची जबाबदारी आज घेऊन जाताय या व्यासपीठावरून. आणि तुम्हाला ते घडवलं बनवलं त्या गरुड झेप अकॅडमीचे आपण जितकेही स्तुती करू तितकी मित्रांनो कमी आहे. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही, फक्त एक बाब सांगेल. आपण आयुष्यामध्ये आपण जर बघितलं, समजा आता 5,000ची भरती आहे, तिथं 50,000ची लाईन आहे. 5,000ची भरती आहे, तिथं 1,00,000 लोकांची लाईन आहे. 10,000 नोकऱ्या जर निघाल्या, तिथे 2-2, 5-5 लाख मुलांना नोकऱ्या देण्याची गरज आज आहे. अगोदर 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी सरकारची लोक घरी यायची आणि सांगायची, मी जेव्हा लहान होतो, या तुम्ही नोकरी करा. कुणी नोकरीला धजावत नव्हतं. आणि आज कुणालाही नोकरी मिळत नाही अशी अवस्था आहे. मला सांगायचं इतकं आहे की आज जेव्हा आपल्याला काही मिळालंय दैवरूपाने, आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, तुम्ही सर्व तुमच्या स्वतःच्या मेहनतीने जे घडलं, तुम्हाला जे भेटलंय ते आपण कधीही विसरून जाता कामा नाही. थोडं स्पष्ट बोलायचं झालं, तुमची फील्ड अशी आहे, राजकारणाची फील्ड झाली, आपली नोकरदारांची फील्ड झाली, पोलिसांची फील्ड झाली. याच्या 2 बाजू आहेत. एक तर आता तुम्हाला वेळेचं काही हे नाहीये की मी 8 तास काम करेल, 10 तास काम करेल. 24 तास ड्युटी करण्याचं क्षेत्र हे पोलिसांचं आहे. आणि त्यामुळे तुमचं वैयक्तिक आयुष्य हे थोडंसं ताणलं गेलेलं आहे. परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही देशाकरता 24 तास तत्पर राहणार आहात. मित्रांनो, आज आपल्या अभ्यासाची इतकी वानवा झालेली आहे. खरं म्हणजे मी कायम सांगतो, जिल्हा परिषद, आज मला माहित नाही हे व्यासपीठ बोलण्याचं आहे की नाही, पण मला राहावलं जात नाही. आज आमच्या राज्यात जिल्हा परिषद शाळेचा स्तर अगदी खालावलेला आहे. आमचे मास्तर, जिल्हा परिषदचे शिक्षक हे शिक्षण बिलकुल बरोबर देत नाही. त्याचं छोटंसं उदाहरण मी सांगतो. आमच्या जिल्हा परिषदचे मास्तर, मी थोडंसं स्पष्ट बोलणार आहे एक आमदार म्हणून, किमान आम्ही त्यांना 80,000 ते 1.5 लाख रुपये पगार देतो, पण त्यांचे स्वतःचे मुलं
ते प्रायव्हेट शाळेत शिकवायला टाकतात जिथं 15,000 रुपये पण महिना नाहीये. आणि म्हणून जिथं त्यांना गावाला राहायला पाहिजे ते मुख्यालयी राहत नाही. एकीकडे पोलिसाची लाईन 24 तास काम करण्याची आणि मिलिटरीवाल्यानंतर सगळ्यात जास्त अपेक्षा आम्हाला सर लोकांकडनं आहे, झेडपीच्या सरांकडनं आहे, पण ते पूर्ण करत नाही. म्हणून आमच्या झेडपीच्या सगळ्या शिक्षकांची म्हणजे शिक्षणाची वाताहत झाली आहे. मी ते हातात घेतलंय आणि म्हणून आपल्याला आणि त्याचं कारण काय, आई वडिलांना हे माहित नाही की माझा मुलगा जिल्हा परिषद शिकतोय तर या सरांचं काम काय. त्यांनी गावात मुख्यालय राहिलं पाहिजे, त्यांनी सरांना त्या मुलाकडनं नुसतं अभ्यास 1 2 3 4 किंवा ABCD किंवा जगाचं ज्ञान नाही. कोण चांगलं ड्रॉइंग काढतं, कोण चांगली रांगोळी काढतं, कोण चांगलं कीर्तन करतं, कोण चांगलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रवचन करतं, हे सगळं हुडकण्याचं काम शिक्षकांचं असतं. परंतु ते करत नाही. मी त्या क्षणी इतकंच सांगेन की आता तुम्ही जिथे जाणार आहात, ज्या ज्या ठिकाणी जाणार आहात, आपलं कर्तव्य नोकरीचं बजावताना समाजाची जी जबाबदारी आहे, जे सरकारी काम आहे त्यामध्ये आमदार सुद्धा आले, त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेण्याकरता कितीही दबाव तुम्हाला आला तरी तुम्ही न डगमगता तुमचं कर्तव्य चोखपणे जर पार पाडलं तर पुढे माझ्या देशाचं जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं भलं होईल. नसता आज अभ्यासाची वानवा अशी झालेली आहे. एक मी शेवटचा शेर सांगतो आणि माझं भाषण संपवतो. मला माहिती आहे तुम्ही बऱ्याच वेळापासून आहात आणि अजून बरेच सत्कार आहेत, मलाही जायचं आहे, पण अभ्यासाची हालत अशी झाली आहे. एका शायरनी फार चांगलं सांगितलंय, आता अभ्यास करायचं नाही मुलांना, जास्त पुस्तकं चांगले चांगले वाचायचे नाही आहेत. अगोदर पुस्तकं मिळत नव्हते, प्रकाशनाला सांगावं लागायचं हे पुस्तकाचं जास्त प्रकाशन करा, आम्हाला पाठवा. पण आता कशी हालत आहे, म्हणून शायरनी सांगितलंय, जब किताबें रास्तों पर बिकने लगेगी, जब किताबें रास्तों पर बिकने लगेगी और जूते शोरूम में मिलने लगेंगे, जब किताबें रास्तों पे बिकने लगेगी और जूते शोरूम में मिलने लगेंगे, तब समझना आवाम को मतलब जनता इल्म की नहीं मतलब शिक्षा की नहीं, समझ लेना कि जनता को इल्म की नहीं जूतों की जरूरत है. हा त्या शायरने सांगितलेलं आहे आणि ते तंतोतंत आज खरं बसतंय. शिक्षणाशिवाय काही खरं नाही. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलंय, काय सांगितलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि त्यांनी पुढे जाऊन सांगितलं आपल्याला महापुरुषांनी की शिका, संघटित व्हा. की आपला मुलगा सध्या सीमेवरती ड्युटी करतोय आणि त्याचे आई वडील या ठिकाणी उगीच सत्कार स्वीकारायचा आहे. पप्पू काकडे यांच्या पत्नी या ठिकाणी आहे. इंडियन आर्मी PA मध्ये ते जम्मू काश्मीर या ठिकाणी पोस्टिंगला आहेत. त्यांच्या पत्नी या ठिकाणी आहेत. त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती कोणत्याही प्रकारचा गदारोळ होणार नाही याची काळजी मान्यवर आणि सत्कारमूर्तींनी घ्यायची आहे. यानंतर सना मोहम्मद शहा, अकोला महाराष्ट्र पोलीस, सना शहा यांना देखील या ठिकाणी. त्यानंतर योगिता खंदारे यांना देखील विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं. स्टेजच्या उजव्या साईडला आपण सगळ्यांनी यायचंय. स्टेज समितीला विनंती आहे की आपण लवकर ट्रॉफी आणि मेडल या ठिकाणी द्यायचं आहे. आपल्या असं या ठिकाणी सत्कार आपल्या समोर होईल. पुन्हा एकदा भव्यदिव्य होणार आहे. त्यावेळेस तुमचे देखील या ठिकाणी सत्कार होतील. आजच मनामध्ये मनात एक सुरुवात या ठिकाणी आपण गरुड ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी बांधायला हवी. म्हणून प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या कॅप्टन रुचिरा जैन मॅडम, या ठिकाणी गरुड अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सुरेश सोनवणेजी, त्यांचे बंधू श्री निलेश सोनवणेजी, त्यांचे आदरणीय आई आणि वडील, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिक च्या संचालिका माननीय सुनीताबाई मोडकजी, ज्यांची निवड झाली असे 300 विद्यार्थिनी. आज मला अत्यंत आनंद होतोय की या ठिकाणी
तुमच्या समोर उपस्थित राहून बोलण्याबद्दल. क्रिकेट आपण सगळेजण खेळतो, बरोबर आहे. आता 2020चा जमाना आहे, पण मॅडम आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टेस्ट क्रिकेट चालायचं. आणि या टेस्ट क्रिकेटमध्ये जर संध्याकाळी 4-4:30ला एखादा प्लेयर जर आउट झाला तर अशा वेळेस एक दुसरा प्लेयर पाठवायचे, त्याला म्हणायचे नाईट वॉचमन. तो नाईट वॉचमन पुढचा 1-1.5 तास खेळून काढायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश दुसरे प्लेयर यायचे. जसं आजच्या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी स्वामी सर येणार होते, पण माझी नाईट वॉचमन म्हणून निवड झाली. आणि आईच्या वेळी सोनवणे सरांनी मला फोन केला की तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. मोडक मॅडम माझ्यासोबत आल्या आणि मला तुमच्याशी संवाद करण्याची इथं संधी भेटली. त्याबद्दल मी गरुडजीत अकॅडमी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. आतापर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात 5 सत्कार झाले. 5ही सत्कार मुलींचेच होते. फेटा बांधलेल्यापैकी बहुसंख्य मुलीच दिसत आहे. अरे मुलं कुठे गेले? अच्छा तिकडे आहे, ओके. तर ज्यांचा आज सत्कार झाला त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांचा नाही झाला त्यांचं पुढच्या वर्षीसाठी ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन की तुम्हाला पुढच्या वर्षी यापेक्षाही उत्तुंग असं यश या ठिकाणी मिळवायचं आहे. या समारंभाचं वैशिष्ट्य असं की अकॅडमीचं नावच फार खास आहे, गरुड झेप, बरोबर आहे. झेप मध्ये जर एक गाणं वाढवला तर काय तयार होईल? झोप. आपल्याला झोपायचंय का? आपल्याला जागा राहायचंय आणि आपल्याला ही शर्यत जिंकायची आहे. तुम्हाला माहित आहे ससा आणि कासवाची गोष्ट, की ससा खूप हुशार होता, पण मध्येच काय झालं, तो झोपला आणि झोपल्यामुळे तो शर्यत हारला. तर त्यामुळे तुम्हाला झोपायचं नाही, जागं राहायचंय आणि ही जी शर्यत आहे ही शर्यत जिंकायची आहे. हॅलो, सन्माननीय विचारमंचावर उपस्थित मान्यवर, आपल्या गरुड झेप अकॅडमीच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या जिल्ह्याचे ॲडिशनल कलेक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झालेत. खरंच त्यांच्या मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो. आज या सत्कार सोहळ्यानिमित्त आलेले सर्वच माजी विद्यार्थी, त्यांचे आई वडील, विद्यार्थी मित्र, तसेच या विद्यार्थ्यांच्या पायावर पाऊल ठेवून पुढे जाण्याची उमेद, पुढील नवीन झेप घेण्यासाठी तयार असणारे संपूर्ण गरुड झेप मधील आताचे विद्यार्थी, हे सर्वच आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो. प्रास्ताविक करण्याची मला सांगण्यात आलं. खरं तर मला आजही आठवतं की 2009 साली गरुड झेप अकॅडमीची स्थापना झाली. पहिला कार्यक्रम ज्यावेळेस मी घेतला होता त्यावेळेस मोजून फक्त 4 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. 4 विद्यार्थ्यांची शासकीय सेवेमध्ये निवड झाली होती. सत्काराला सर कोणी मान्यवर तर काय, कोणी येण्याची ती वेळच नव्हती. कदाचित मी कोणाकडे गेलो असेल, म्हटलं असेल चला कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचा सत्कार करायचा आहे, तर पहिला प्रश्न यायचा किती विद्यार्थी लागले. त्यानंतर जेव्हा मी सांगायचो 4 विद्यार्थी लागलेत,
त्यांचा सत्कार करायचा आहे, त्यावेळेस समोरच्या व्यक्तीच्या तोंडावरती हसू यायचं, पण ते न दाखवता मला सांगितलं जात असं की माझ्याकडे काम आहे, वेळ नाही आहे. त्यानंतर पायाभरणी होत गेली. आई वडिलांचे आशीर्वाद, त्यांनी दिलेला विश्वास वाढत गेला. संख्या झपाट्याने वाढायला लागली. 50 मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन. हाँ चलो ओके। सर, आज का जो प्रोग्राम आपने लिया क्या उद्देश्य है, क्या मैसेज है गरुड़ जेप की तरफ से? आज 2023-24 या वर्षामध्ये गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करताना दिसतंय, साकार केलेलं आहे. आणि आज भारतामध्येच नव्हे, प्रत्येक ठिकाणी गरुड झेपच्या माध्यमातून पूर्ण राज्यामधून या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यांचं स्वप्न साकार करणारी ही एक कारखाना समजलं तरी चालेल. या कारखान्याच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आता पोलीस दलामध्ये, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये या ठिकाणी भरती झालेले आहेत. आणि आजचा जर आकडा बघितला तर हा ना भूतो ना भविष्यती या आकड्यातून आज खरं गरुड झेपचं जे वेगळं असं महत्त्व आहे त्या सर्व भारत देशासाठी, महाराष्ट्रासाठी कळालेलं आहे. आणि आज या माध्यमातून खरंच एक वेगळा असा संदेश, ज्या आईवडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना या ठिकाणी टाकलं आणि त्यांचे स्वप्न साकार झाले, हे सांगणारं एक तात्पर्य या ठिकाणी या मोठ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आईवडिलांचा सत्कार जो मुलगा लागतो त्या मुलांच्या आईवडिलांचा सत्कार आमच्या माध्यमातून घडतोय. ही आमच्यासाठी एक मोठी बाब आहे आणि ती सगळ्यात अविस्मरणीय आहे. आणि आजचा हा निकाल एक दिव्यमान आणि डोळे दिपणारा आहे. ज्या विद्यार्थ्याची संख्या बघता आज हा खरा मोठा निकाल आमच्यासाठी पण आहे. आणि हा निकाल देणारी गरुड झेप अकॅडमी, त्याचा सर्व स्टाफ, या सर्वांचं हे मोठं महत्त्व आहे. आणि या महत्त्वातूनच आजचा हा निकाल आहे. यापुढेही आजपर्यंत लागलेल्या 6,000 विद्यार्थ्यांचा सत्कार आतापर्यंत झालेला आहे. आणि आम्ही यापुढेही सुद्धा असेच निकाल गरुड झेप माध्यमातून देऊ अशी शाश्वती. आमचं आता ॲक्च्युली ज्या मुलं सर्व्हिसला लागतात त्या मुलांच्या आम्ही घरी जाऊन गाव तिथं गरुड झेप हा एक संकल्पना आहे. आणि ते गाव तिथं गरुड झेपमध्ये आम्ही गावात जाऊन त्या विद्यार्थ्याचा आणि त्या पालकाचा सत्कार करतो. आणि हे खरं एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आम्ही त्या गावात जाऊन सुद्धा राहिलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतो. धन्यवाद.